श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आपल्या सनातन धर्मात हिंदू धर्माच्या कालगणनेनुसार आपले सण मानवाच्या विकासासाठी आणि हितासाठी खूप अभ्यास करून पूर्वजांनी आणि ऋषीमुनींनी आखून दिलेले आहेत. म्हणजेच कधीही सुखाचा वा दुःखाचा अतिरेक होऊन कंटाळा वाटू नये अशी त्याची आखणी केलेली आहे. मृत्यूनंतर आत्म्याचा एक नवा प्रवास सुरू होतो. हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाला विशेष महत्त्व दिले जाते. पितृपक्षामध्ये कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य हे केले जात नाही. पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्षाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. पंचांगानुसार दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून पितृपक्षाची सुरुवात मानली जाते आणि ती अश्विन महिन्याच्या अमावस्येला संपते. पितृपक्षाचे 15 दिवस खूप शुभ मानले जातात. असे म्हटले जाते की या काळात पूर्वजांसाठी तर्पण, श्राद्ध आणि पिंडदान केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि पितृदोषापासून मुक्तता मिळते. मान्यतेनुसार असं केल्याने पूर्वज प्रसन्न होतात, ज्यामुळे जीवनात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. यावर्षी पितृपक्ष महिना म्हणजेच भाद्रपद 7 सप्टेंबर रोजी पहाटे 1:41 सुरू होणार आहे. सर्व पितृ अमावस्येला म्हणजेच 21 सप्टेंबर 2025 रोजी संपणार आहे. पितृपक्षात दररोज सकाळी आणि संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजांच्या नावाने दिवा लावावा. असे मानले जाते की पितृपक्षात पूर्वज दक्षिण दिशेकडून पृथ्वीवरील त्यांच्या नातेवाईकांकडे येतात. तसेच ज्या दिवशी पूर्वजांचा श्राद्ध केला जातो त्या दिवशी दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजांना आवाहन केले जाते. पितृपक्षात यज्ञ, अनुष्ठान किंवा इतर धार्मिक कार्य केली जात नाही. या काळात पूर्वजांचे स्मरण करून त्यांची पूजा केली जाते. त्यांच्यासाठी श्राद्ध केले जाते. पितृपक्षाच्या काळात सर्व पूर्वज पृथ्वीवरती राहतात आणि त्यांची मुले त्यांच्यासाठी श्राद्ध, नैवेद्य किंवा पिंडदान इत्यादी करत असतात आणि याची ते अपेक्षा करत असतात. यापैकी काही केलेले ते तृप्त होतात आणि आशीर्वाद देऊन आपल्या लोकी परत जातात. जे लोक आपल्या पूर्वजांना संतुष्ट करत नाहीत त्यांना शाप मिळतो असे मानले जाते. त्यामुळे त्यांना त्यांच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. पितरांच्या शापामुळे मुलांच्या सुखातही बाधा येते. पितृपक्षाचे काही नियम आहेत ज्याचे पालन करणे आवश्यक आहे. जाणून घेऊया पितृपक्षात काय करावे, काय करू नये. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम पितृदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून आपल्या पितरांची आपल्या कुटुंबावरती, मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल. सर्वात प्रथम आपण बघूया की पितृपक्षामध्ये नेमकं आपल्याला काय करायचं आहे. तर पहिलं म्हणजे पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांचे स्मरण करावे. जर तुम्ही पितृपक्षामध्ये तुमच्या पूर्वजांना तर्पण, अर्पण किंवा पिंडदान करावे. पितरांना पिंडदान करताना काळे तीळ, फुले, दूध, कुशा, गवत पाण्यात मिसळून त्यांना अर्पण करा. कुशा वापरल्याने पितर लवकर तृप्त होतात. ज्या लोकांच्या कुंडलीत पितृदोष आहेत त्यांनी या काळात गया, उज्जैन आणि इतर धार्मिक स्थळांवरती पिंडदान करावे असं देखील म्हटलं जातं. ब्रह्मचर्याचं पालन करून श्रद्धापूर्वक नियमितपणे हे तर्पण करावं. पितृपक्षात दररोज स्नानाच्या वेळी पूर्वजांना जल अर्पण करावं. त्यामुळे त्यांचा आत्मा तृप्त होऊन ते आशीर्वाद देतात. धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्षाच्या सर्व दिवशी पितरांसाठी अन्न ठेवावे. हे अन्न गाय, कावळा, कुत्रा इत्यादींना द्या. असे मानले जाते की त्यांच्याद्वारे ते पूर्वजांपर्यंत पोहोचते. पितृपक्षात पूर्ण भक्तीने गायला चारा खाऊ घातल्याने श्राद्ध कर्माचे पूर्ण फळ मिळते आणि पितरही खूप संतुष्ट होतात. पूर्वजांचे श्राद्ध सकाळी 11:30 पासून ते 2:30 या वेळेत करावे. दुपारी रोहिणी आणि कुतुब मुहूर्त हे श्राद्धासाठी उत्तम मानले जातात. पितृपक्षामध्ये पूर्वजांची देवता आर्यमालाला जल अर्पण करावे. ती आनंदी असते तेव्हा सर्व पूर्वजही आनंदी आणि समाधानी असतात. पितृश्राद्धात करण्याच्या दिवशी नखे, केस, डोके यांची स्वच्छता जरूर करावी. आपल्या धर्मशास्त्रानुसार ब्राह्मणाला बोलून तर्पण, पिंडदान, भोजन प्रदान केल्यानंतर दक्षिणा द्यावी. दैनंदिन पूजा अवश्य करावी. वर्षभर नियमित मंदिरात जाऊन देवदर्शन घेत असाल तर त्याचेही पालन करावे. सात्विक भोजन करावे. सात्विक भोजन मध्ये तुम्ही कांदा, लसूणचा वापर अजिबात करू नये. त्याचबरोबर संपूर्ण पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांच्या यशोगाथा गाव्यात. मोठ्यांचा सन्मान करावा. गुरुजनांची पूजा करावी. दररोज आपल्या सामर्थ्यानुसार दुसऱ्याची मदत करावी. मुंग्यांसाठी साखर किंवा इतर गोड पदार्थ योग्य जागी ठेवावेत. घराच्या छतावर किंवा स्वच्छ भांड्यामध्ये
अन्न व गोड गोष्टी, पाणी जरूर ठेवावे. घरी श्वान असल्यास त्याची योग्य प्रकारे देखभाल करावी. आपल्या घरी श्वान नसल्यास बाहेरच्या श्वानाला दुपारी पोळी भाकरी जरूर द्यावी. पितृपक्षामध्ये काय करू नये, त्यामध्ये पितृपक्षामध्ये लसूण, कांदा, मांस, मद्य इत्यादींचे सेवन करू नये, हे निषिद्ध मानले जाते. या काळात वडीलधाऱ्यांचा आणि पूर्वजांचा अपमान करू नका, पितृदोष वाढू शकतो. पितृपक्षात स्नानाच्या वेळी तेल इत्यादींचा वापर करण्यास मनाई केली आहे. आपल्या घरात कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्य जसे की लग्न, मुंडन, नामकरण, ग्रहप्रवेश इत्यादी करू नका. पितृपक्षाच्या काळात अशा गोष्टी करणे अशुभ मानले जाते. झाडू, धार्मिक मान्यतेनुसार झाडू हे देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे. पितृपक्षात झाडू खरेदी केल्याने धनहानी होऊ शकते, कारण हा काळ शुभ मानला जात नाही. मीठ हे लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. याशिवाय ते शुभ प्रसंगी आणि शुभ दिवशी खरेदी केले जाते, म्हणून पितृपक्षाच्या काळात ते खरेदी करू नये. मात्र या वस्तू स्वतःच्या वापरासाठी खरेदी करू नये. पितृपक्षात पितरांना अर्पण केल्यानंतर मोहरीचे तेल किंवा मीठ दानासाठी घ्यायचे असेल तर ते तुम्ही दानासाठी नक्कीच घेऊ शकता. नवीन कपडे खरेदी करावे का, तर पितृपक्षात नवीन कपडे खरेदी करणे वर्ज्य मानले जाते, कारण पितृपक्षाच्या काळात पितरांना वस्त्र दान केले जाते. यावेळी अन्न आणि वस्त्र दान केल्याने पितर प्रसन्न होतात आणि व्यक्तीला समृद्धीचा आशीर्वाद देतात. तुम्ही या गोष्टी खरेदी करू शकतात. पितृपक्षाच्या काळात नवीन घर, प्लॉट, फ्लॅट, नवीन कार इत्यादी खरेदी करता येते, यात कोणतेही मनाई नाही. मग तुम्ही अशा गोष्टींची बोलणी करू शकता. व्यवहार, पैशांची देवाणघेवाण नंतर करावी. तुमच्या प्रगतीवर पूर्वज प्रसन्न होतात असे मानले जाते. अशा परिस्थितीत तुम्ही या वस्तू खरेदी करू शकता, पण शक्यतो फक्त सौदा पक्का करणे, पूर्वतयारी करून ठेवणे हे महत्त्वाचं आहे. तुम्ही डायरेक्टली वस्तूंची खरेदी करायची नाही, हे लक्षात ठेवा. काही लोक पितृपक्षात नवीन कपडे खरेदी करणे आणि परिधान करणे देखील अशुभ मानतात. त्या पद्धतीनुसार सुद्धा तुम्ही वागू शकतात. कोणाकडून उधार पैसे घेऊन कोणतेही शुभ कार्य करू नये. घर जुने असेल तर त्याचे डागडागोजी करण्याचे काम या काळामध्ये चुकूनही करू नका. फारच आवश्यक नसेल तर या काळात कपडे, दागिने आदी वस्तू खरेदी करण्याचे लांबणीवरती टाकावे. घरातील कोणताही भाग अंधारात राहू नये याची काळजी घ्या. कोणत्याही परिस्थितीत खोटे फसवण्याचे कार्य करू नये. वर्षभराचे साठी सुद्धा तुम्ही हे नियम जे आहेत तर ते पाळू शकता. या काळात सोने किंवा चांदी इत्यादी ची खरेदी अशुभ मानली जाते. पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्षाच्या काळात नवीन घरात प्रवेश करणं सुद्धा अशुभ मानलं जातं. आपले मूळ खानदानाचे मर्यादा ओलांडून कोणतेही कार्य करू नये. तुम्ही स्वतः श्राद्ध करणारे नसाल, म्हणजेच तुम्ही मोठे भाऊ श्राद्ध करणारे असतील तरी तुम्ही सर्व नियम पाळायचे आहेत. त्याचबरोबर या पितृपक्षामध्ये काही महत्त्वाच्या ज्या भाज्या आहेत तर त्या आपल्याला खायच्या नसतात, कारण ज्या वेळेस आपण या नियमांचं पालन करतो त्यावेळेस काही अशा चुका आपल्याकडनं होतात आणि त्याचं जे फळ आहे तर ते आपल्याला मिळत नाही. त्यामुळे पितृपक्षामध्ये तुम्हाला हे नियम देखील पाळायचे आहेत. त्यामध्ये ह्या ज्या 2 ते 3 भाज्या आहेत तर त्याचं तुम्हाला सेवन करायचं नाही. त्यामध्ये पहिली जी भाजी आहे ते म्हणजे तुम्हाला कोबीचं सेवन करायचं नाही आणि दुसरी भाजी जी आहे तर ते दुधी भोपळ्याचं सेवन तुम्हाला या पितृपक्षाच्या कालावधीमध्ये करायचं नाही. त्यानंतर पितृपक्षामध्ये महिला, पुरुष म्हणजेच नवरा बायकोने घरामध्ये ब्रह्मचर्याचं पालन आवर्जून करायचं आहे, कारण सूक्ष्म स्वरूपामध्ये आपले पितृ ह्या कालावधीमध्ये आपल्या सोबत आपल्या घरामध्ये निवास करत असतात. त्यामुळे या काळामध्ये आपल्या शरीराला एकभुक्त ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर पितृपक्षाच्या कालावधीमध्ये कावळा असेल, गाय असेल, कुत्रं असेल तर यांचा चुकूनही आपल्याकडनं अपमान होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तुम्हाला जितकं अन्नदान, वस्त्रदान किंवा तुमच्या यथाशक्ती जे दान करता येईल ते दान करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ज्या दिवशी तुमच्या पितरांचं श्राद्ध असेल त्या दिवशी तुम्हाला सर्व या नियमांचं पालन करायचं आहे. शक्यतो करून पितरांचा नैवेद्य बनवत असताना त्यामध्ये कांदा लसूणचं सेवन जे आहे म्हणजेच कांदा लसूणचा वापर शक्यतो करून करू नका. त्याचबरोबर तुमच्याकडे ज्या पितृपक्षाचे नियम पाळतात ते सुद्धा तुम्हाला पाळायचे आहे. अशा पद्धतीने संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे. पितृपक्षामध्ये नेमकं काय करावं, काय करू नये, कोणत्या चुका टाळाव्या. त्याचबरोबर या पितृपक्षामध्ये तुम्हाला अजून काही महत्त्वाचे नियम पाळायचे असतात. त्यामध्ये या कालावधीमध्ये चुकूनही आपल्याकडनं आपल्या पूर्वजांचा अपमान होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. घरातील लहान मुलं असतात त्यांचा सुद्धा अपमान करू नका, कोणाला मारहाण करू नका. या कालावधीमध्ये जितकं तुम्हाला देवाचं नामस्मरण करता येईल तितकं तुम्हाला नामस्मरण जे आहे तर ते करायचंय. तर हे सर्व नियम पाळा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत, एका नवीन माहिती सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.